म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी हे महत्वाचं आहे. या ठिकाणी बोलतोय आपण स्ट्राईकवरती फलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी सौरभ आला. रिलायन्स नवगावचा हा यंगस्टर प्लेयर. सौरभला आम्ही बघतोय सौरभ पाटील. गेले कित्येक वर्ष आपण बघितलं तर सौरभने चांगली कामगिरी जरूर केली. इमर्जिंग प्लेयर आहे. गोलंदाजीसाठी तयार. यावेळेचा लोअर फुलटॉस पद्धतीने या चेंडूला खेळलं होतं. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता मात्र कहीं पे निगाह है और आशुतोष कहीं पे निशाणा. हा फटका आला असता तर डीप कव्हर रिजनला बाउंड्री सुद्धा मिळाली असती. पहिलं षटक मैदानावरती सुरुवात केली आहे. डॉट या ठिकाणी आलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती असताना या ठिकाणी आपण पाहत आहोत. एक अत्यंत चांगला खेळ आहे. बोलतो आपण मॅचच्या दिशेला. यावेळेचा फटका पॉइंट क्षेत्राच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. क्रॅकिंग अटॅकिंग ऑस्टोनिशिंग फिनॉमिनल चौकार. जर लागोपाठची 3 षटकार मैदानावरती आले तर मात्र सन्माननीय वरूणसाठी ही ऑफर आहे. बाळा पिसाट यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 500 रुपयांसह. मात्र या ठिकाणी आपण बघतोय चांगला कुठेतरी चौकार आला होता आणि याच वेळेस मैदानावरती विकेट सुद्धा गेली. म्हणजे सर्व काही चांगलं चाललेलं असताना भरलेल्या दुधाच्या ग्लासमध्ये साखरेऐवजी मिठाचा खडा पडावा अशी विकेट मैदानावरती आपण बघतोय. मित्रांनो नजर फार घातक असते. बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो आणि या गोष्टी सुद्धा मॅटर करतात क्रिकेटमध्ये. चांगला खेळ करत होता फलंदाज. आपण वरुणला बघितलं होतं. वरुणच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आपण पाहिला होता. पहिलं षटक मैदानावरती असताना स्कोरबोर्ड वरती धावसंख्या 4 धावा 1 विकेट. पहिलं षटक सुरू आहे. चांगला खेळ या ठिकाणी मैदानावरती रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या दिशेनं आपण या मॅचकडे पुन्हा वळत आहोत. चंद्रबाईच्या कुठल्याही खेळाडूने षटकार मारला तर 100 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय बाळाजी पिसाट यांच्या माध्यमातून दिला जाईल. एक षटकार इज इक्वल टू 100 रुपीज. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंगॉनच्या वरून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार. हे फार होणं महत्वाचं आहे. तुम्ही प्रोत्साहित जर केलं ना तर मात्र तुम्ही या ठिकाणी या समोरच्या खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहित करत असता आणि हे फार महत्वाचं आहे. हे झालं पाहिजे. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे रिलायन्स नवगाव. मग याच्यामध्ये आपण बघतोय सर दिगंबर हामने, सर विनोद वाटकरे, त्यानंतर निखिला, त्यानंतर हेमंत अशी फार मोठी टीम. यावेळेचा आणखीन एक लाजवाब अप्रतिम हा फटका डीप मिड विकेट रिजनला बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार येतोय. षटकार. क्या बात है, क्या बात है. या मैदानावरती संघर्ष पाहायला मिळतोय. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम या उक्तीप्रमाणे स्वतःपासून सुरुवात करायची आहे. स्वतःने सुरुवात केली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. स्वतःपासून सुरुवात केली, स्वतःला सावरलंय. वरून गेल्यानंतर मात्र जे फटके मैदानावरती आले सौरभ वरती आता पूर्ण दबाव आहे. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेच्या दरम्यान असताना या ठिकाणी सौरभला आपण बघत आहोत. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा आपण बघतोय प्रयत्न जरूर होता मारण्याचा. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॅटकड या ठिकाणी लागते आणि आपण बघतो धावफलकावरती एक धाव येईल. 17 धाव धावफलकावरती आला. असं वाटलं होतं की कुठेतरी हा चेंडू बॅटवरती येणार नाही. ग्लोजवरती हा चेंडू आला होता. एक धाव मिळाली. धावफलकावरती धावसंख्या 17 धावा. 17 रन स्कोरबुक वरती बनल्यात. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला रिलायन्स नवगाव आणि दुसऱ्या बाजूला चेंडरे बॉयज. एका बाजूला एक्सपिरियन्स प्लेयर, दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू. ही फार मोठी बॅटल आहे. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या स्पर्धा बघताय आणि त्या माध्यमातून आपण बघतोय लवेश असेल त्याच्या समवेत आपण बघत आहोत. तर पूर्णही कॅमेरामन असतील मास्टर कॅमेरावरती, त्यानंतर समोर जो कॅमेरा आहे त्या कॅमेरावरती जी पूर्ण टीम आहे. साई पाटीलला देखील आपण बघतोय. यावेळेचा चेंडू वाईड असेल. हा वाईड चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. स्कोरबुक वरती एक आणखीन एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली.
18 धावा धावफलकावरती आल्यात. 18 रन स्कोरबुक वरती बनल्यात धावसंख्या. आणि 18 धावा आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा बोलूयात आपण विशालच्या दिशेला. विशाल गोलंदाजी करेल. यावेळेचा गतिमान अवस्था प्रदान केलेला चेंडू पाहिला होता की स्टेप आउट केलं आणि तेव्हा गती वाढवली विशालने आणि मैदानावरती विकेटची सांगता. विकेट मिळते. जबरदस्त खेळ आहे. आणखीन एक नवीन फलंदाज मैदानावरती येईल. दीपक नवगाव आपला 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा मित्रांनो. राजच्या माध्यमातून अप्रतिम कॅच. प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर चांगला प्रसंग अवधानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि वेल जज कॅच म्हणूयात कारण मैदानावरती आपण पाहिलं होतं की विशालने चेंडू रिलीज करताना समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक येऊन फलंदाजी करणारा फलंदाज करतोय आणि अशा वेळेस त्यांनी हा चेंडू गतिमान अवस्था चेंडू दिली होती आणि स्कोरबुक वरती आता मात्र 18 धावा आल्यात. 18 रन स्कोरबुक वरती बनलेत. शुभम खोतला आपण बघतोय या संघामध्ये चेंडरे बॉयज मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट आहे. यानंतरची बिग बॅटल या ठिकाणी आपण अनाऊन्स करूयात. बोलतो मॅचच्या दिशेला ब्लॉक लाईन वरती हा चेंडू होता. या चेंडूवरती आपण बघतो यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय. सफल एक्झिक्युशन आहे. क्या बात आहे विशाल. आज विशालने या मॅच मध्ये पूर्ण रोनक आणले. पहिल्या षटकामध्ये धावांचं रतीत उभारलं होतं. या मॅच मध्ये स्वतःच्या संघाला सावरलंय. या मॅच मध्ये आपल्या संघासाठी आपल्याला जिंकायचंय या अनुषंगाने प्रयत्न करतोय. रणनीती आखले. रणनीती या मैदानावरती दाखवतोय सुद्धा. यावेळेस मात्र प्रयत्न जरूर केला होता. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नरला क्लिअर करत फटका सीमा बार येतोय. षटकार. 6 धावा आल्यात. स्कोरबुक वरती नजर मारूयात आपण. 25 बनला. 25 रन्स. बोलतोय आपण विशाल गोलंदाजच्या मोर्चावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. समोर क्षेत्ररक्षक आहे दिगंबर आमने बघत राहतील. चेंडू वन बाउन्स लॉंग ऑनला क्लिअर करत सीमा रेषा पार. चौकार. 29 धावा संख्या. 2 षटकांच्या अंती 29 धावा. कपिल अनबवणे सर यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमुख सूत्रधार ही भूमिका ज्यांनी अनुभवली होती असे सन्मान्य कपिलजी अनबवणे सर या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील नगराध्यक्ष चषक प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात. त्यांना सन्मानित देखील केलं जाईल कारण एवढी मोठी स्पर्धा ज्यावेळेस आशुतोष येत असते त्या स्पर्धेमध्ये आयोजकी भूमिका फार महत्त्वाची असते. आणि कपिल सर आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष आम्ही स्वागत करतोय आणि शुभेच्छा सुद्धा देतोय आणि एक सत्कार सुद्धा या ठिकाणी केला जाईल. 2 षटकांच्या अंती आशुतोष आम्हाला कळवत आहेत. 29 धावा धावफलकावरती बनल्यात. 29 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात. बारा चेंडू 29 झाल्यात. अजून 12 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी या गोलंदाजीसाठी अशू मैदानावरती आलाय. यावेळेचा फटका डीप स्टोअर लेगला उडवलाय. चेंडूला उडवलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा पार. षटकार. चेंडरे बॉयजचा या ठिकाणी क्लास पाहायला मिळतोय. समोर रिलायन्स नवगाव आहे आणि त्याच्या समोर चेंडरेचे हे जबरदस्त प्लेयर्स. चार्मिंग प्लेयर्स. चेंडरे चार्मिंग बॉयज. क्या बात है. दीपकच्या बॅट मधून दीपक प्रज्वलित झालाय.
6 धावा या ठिकाणी मैदानावरती येतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी अशू. हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जरूर गेलाय आणि ऑफस्टिकच्या बाहेर गेल्यानंतर मात्र या ठिकाणी धाव एकदा धावफलकावरती आली. स्कोरबुक वरती आपण बघत आहोत अत्यंत चांगलं क्रिकेट, चांगला खेळ मैदानावरती रंगत आहे. गोलंदाजी करत असताना अशूला या ठिकाणी आपण बघत आहोत. ब्लॉकर लाईन वरती हा चेंडू होता, एअर करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट वरून येईल. दिगंबर हामणे यांच्या हातामध्ये चेंडू. स्कोरबुक वरती धाव एक येईल. आपल्याला बॅटिंग बघताना पाहायला मिळेल की आज दिगंबर हामणे या मैदानावरती पुन्हा दहाडताना पाहायला मिळतील का, कारण गावदी मापगावच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. बऱ्याच कालावधीनंतर ते खेळले होते. आपण नेहमी बघतो विनोद वाटकरीला 40+ प्लेअर आहे. रायगड क्रिकेटमध्ये फार मोठं नाव कमावलं आहे. 40+ स्पर्धेमध्ये RPL मध्ये सुद्धा किंबहुना यंदाचा रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला खेळ करून दाखवला होता आणि अनेक स्पर्धा त्याने जिंकवल्यात आपल्या अलिबाग तालुक्यासाठी. त्यामुळे क्रिकेटमध्ये विनोद वाटकरी असतील, दिगंबर हामणे असतील, कमलाकरजी दादले, नवगावला क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे आशुतोष, आणि त्यामधून आलेला हा रिलायन्स नवगाव संघ. ज्यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत की स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय. फलंदाजी करण्यासाठी दीपक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, गौरव स्ट्राईक वरती आपण बघतोय. हा चेंडू ब्लॉकर लाईन वरती होता, फील्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. पुन्हा एकदा फर्म बॉल आणि स्कोरबुक वरती या ठिकाणी आपण बघत आहोत की कन्व्हर्जन केलं जाते एका धावेला 2 धावसंख्येमध्ये आणि धावफलकावरती बनल्यात या 2 धावांनिशी 39 धावा. 39 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात. काय जबरदस्त मॅच आहे, कारण एका बाजूने सुरुवातीला धावा येत असताना अशूने जबरदस्त कमबॅक केलाय आणि या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच जर बघायचं झालं तर अशूची गोलंदाजी. कनेक्ट केलं जरूर, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. विशाल चेंडू खाली आहे आणि विशालला आपण बघतोय या ठिकाणी चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होईल. एक धाव आली. आता मात्र ज्यावेळेस 4थ्या ते 5व्या गेअरवरती गाडी चालू होती ती गाडी कुठेतरी पहिल्या तर 2ऱ्या गेअरवरती आल्या. 40 धावा आल्यात. अशूची जबरदस्त गोलंदाजी, किंबहुना या मॅचमध्ये इकॉनॉमिकल स्पिल ज्याच्या माध्यमातून येणं महत्त्वाचं होतं. शेंड्रे बॉयजने पहिल्या 2 षटकांमध्ये या मैदानावरती हाहाकार मचवला होता, मात्र त्यांना थोपवलं. वाईड ऑफ करण्याचा प्रयत्न, सफल एक्झिक्युशन आहे. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आशुतोष. आपण बघतो नेहमी की जर स्टंप टू स्टंप बॉलिंग लाईन अटॅक आला असता तर हा चेंडू हेलिकॉप्टर मारला असता, मात्र वाईड यॉर्कर जर खेळायचा असेल तर आपण बघतो की हा फटका खेळण्यासाठी तितका सराव असावा लागतो. स्कोरबुक वरती धावसंख्या 3 षटकांच्या अंती 40. 1 षटक बाकी असेल. एका षटकामध्ये धावा किती येतील, धावा किती बनतील हे समीकरण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणारे आहेत की या धावांचं रतीत रोखण्यासाठी, धावा बनवण्यासाठी, धावा पूर्ण करण्यासाठी या 4 षटकांमध्ये किती टोटल लागेल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 3 षटकं संपली, 40 बनल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी करण्यासाठी राज मैदानावरती येतोय. राज मैदानावरती उतरलाय. राजच्या माध्यमातून आपण एक चांगला कॅच आपण 38च्या दरम्यान पाहिला होता. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. राज उतरलाय. यावेळेस पुन्हा एकदा गौरव त्या ठिकाणी उभा आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समनला आपण बघतोय. डॉट आलाय. 5 चेंडू बाकी असतील. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट आले. 4 चेंडू बाकी आहेत. या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर राजच्या गोलंदाजीवरती धावा येणं महत्त्वाचं असेल, कारण रिलायन्स नवगाव संघाची बॅटिंग लाईनअप आपण बघितली तर अगदी शेवटपर्यंत आहे. फार मोठी बॅटिंग लाईनअप त्यांची आहे. बोलतोय आपण. हा चेंडू चांगला होता. बॉटम हँडचा वापर केला होता फलंदाजाने. या ठिकाणी चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतो दिगंबर हामणे यांचा. चेंडू ट्रॅव्हल झाला होता कव्हर क्षेत्रामध्ये. फील्ड करण्याचा प्रयत्न तोपर्यंत एका धावेपासून वंचित राहत नाही आहेत. धावा आता मात्र जर बघितल्या आपण तर 41 बनल्यात. 41 रन्स बनल्यात. 41 धावसंख्या स्कोरबुक वरती अर्जित केली आहे. क्रीडा भवनचा या मैदानावरती सुरू असणारा नगर अध्यक्ष चषक. अलिबागचे पहिले नागरिक. यावेळेचा फटका डान्सिंग डाऊन द ट्रॅक.
गगनभेदी गगनचुंबी फटका आसमानी तुफानी टोला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर षटकार साधावा 47 रन्स ऑन द स्कोर बुक या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा सन्मान्य बाळा पिसाड यांच्या माध्यमातून 47 बनल्यात 47 सर्व मिळून 4 5 5 6 ब्लॉक लाईन वरती चेंडू होता एक्झिक्युशन करतोय आपण समोर आहे क्षेत्ररक्षक एका धाब्याला कन्वर्ट करायचं 2 धावांमध्ये आणि आता मात्र गॅदर झालं होतं मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड वापरता आलं नाही आशुतोष चेंड्रो बॉईज या संघाला आपण फार ठिकाणी कुठे मी तर बघितलं नव्हतं मात्र ज्यावेळेस रिलायन्स चौघाच्या समोर खेळतात असं वाटत नाहीये की यंगस्टर खेळाडू आहेत असं वाटतंय की बरेच वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलंय यावेळेस मैदानावरती आपली विकेट गमवावी लागते षटक या ठिकाणी आपण बघितलं संपलंय 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या अंती या ठिकाणी धावफलकावरती धावा म्हणल्यात 49 आणि 50 धावांचं टार्गेट म्हणजेच चांगला खेळ केला कारण मगाशी मी प्रेडिक्ट केलं होतं की 50 धावा जर धावफलकावरती आल्या तर मात्र चांगले मॅच चांगला खेळ या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळेल अत्यंत चांगलं क्रिकेट या ठिकाणी अनुभवायला मिळतंय चांगला मॅच या ठिकाणी कव्हर करत आहोत आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं आपण जर विचार केला तर मात्र पाहिलं आपण अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी दर्शवलाय बरोबर आहे ना माऊ 11 एक्युरेट विरुद्ध आपली आता याच्यातून जिंकल तो चेंज केला लॉटरी इकडे इकडे केलं ते इकडे तिकडे केलंय ते त्यांना बाय दिले मग हा लॉट्स बघ याचा आता 21 थर्ड आणि डमी आहे म्हणजे नाहीच आहे कोणच नाही हा मग ते याच्यामधून जो जिंकल तो अष्टमी नाही 21 थर्ड सोबत खेळेल आणि जे वरच्या मधनं जे आले ते नाही खेळणार चेंज करणार म्हणून ते बोलतो उद्या खेळू आपण हुशार आहेत रे त्यांचे नंबर लागवण्याचे चान्सेस वाढलेत ना म्हणून नाही ह्या आयोजकांनाच एक जी लो टीम आहे त्यांना न्यायचं आहे फायनलला म्हणून कारण का उद्याचा हा लॉट्स आहे उद्या पण कडक लॉट्स आहे चला तर मित्रांनो या डिंदलचा होणारा सामना या 2 संघांमधून विजयी आणि माऊ 11 एकविराथळ त्या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट बॅटल असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा ही बॅटल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नाव काय बोलले तुम्ही अनिकेत शिंदे ना ओके टाकायची नाही तर अनिकेत शिंदे यांनी जर झेल पकडला तर सन्माननीय बाळा पिसाट यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात आशुतोष आमचे समालोचक मित्र आहेत त्याच्या बाजूला लवेश घरत त्याला आपण ठिकाणी बघतोय आणि त्याचबरोबरीने पूर्णतः गुणलेखकाची भूमिका ड्रीम्सकेट.in वरती त्यानंतर साई पाटील आहेत जे महत्त्वाची भूमिका बजावतात मास्टर कॅमेरावरती आपण बघतोय आमचे केतन आहेत आणि त्यानंतर राजू तर आमचे मित्र नंदकिशोर काय नाव आहे जबरदस्त नाव आहे नंदकिशोर आमचे मित्र आहेत या ठिकाणी कॅमेरा ऑपरेटिंग करतात आणि चांगली दृश्य पूर्णतः अलिबाग क्रिकेट.in म्हणजेच अलिबागमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा येतात तेव्हा त्या पूर्ण अलिबागसाठी असतात आणि आपण बघतो नेहमीच ड्रीम्स क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते 10वी चषकामध्ये सुद्धा देखील आपण त्यांचा चांगला परफॉर्मन्स चांगलं काम बघितलं होतं आणि अनेक मोठ्या स्पर्धा नेहमी मुंबईमध्ये सुद्धा मला असं वाटतं स्पोर्ट्सचे जेव्हा इव्हेंट होतात तेव्हा ते मध्ये कुठेतरी
केरळला सुद्धा गेले होते, त्याआधी बँगलोरला सुद्धा गेले होते. त्यामुळे अलिबागचं जे ड्रीम्स.cricket.in आहे ते फार मोठ्या मोठ्या ठिकाणी स्पर्धा कव्हर करण्यासाठी जात असतात. 50 धावांचं टार्गेट अचीव करायचं मॅचकडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतो ही स्पर्धा. फलंदाजी करण्यासाठी सर कमलाकर दादले आणि विनोदजी वाटकरे गाजलेली फार मोठी जोडी. मॅचकडे वळूयात, करूयात कॉन्सन्ट्रेशन. आणि गोलंदाजी करण्यासाठी चेंडरे बॉयज संघाचा निखिल मैदानावरती उतरतोय. चला मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू येईल. निखिल मैदानावरती आहे. बॅटची कडा घेतली. बॅटची कडा घेऊन चेंडूवरती धाव या ठिकाणी मिळते. A1 डिक्लेअर होऊन एकदा धाव फलकावरती आली. निखिलचं या ठिकाणी आपण बघत आहोत ज्या पद्धतीनं निखिल पहिला चेंडू त्याने हाताळला. चांगला प्रयत्न तशा माध्यमातून सुद्धा झाला आणि 50 धावांचं टार्गेट अचीव करायचं आशुतोष म्हटल्यानंतर आपण बघितलं त्यांच्याकडे बॅट्समन आहेत, त्यांच्याकडे बॅटिंग लाईनमध्ये फार डीप आहे, शेवटपर्यंत ते खेळू शकतात. ही जी बॅटिंग लाईनअप आपण बघितली तर 11व्या नंबरचा खेळाडू येऊन सुद्धा ठिकाणी फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे 50 धावा होऊ शकतात. हा फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूला फुल टोलला. चेंडू जाईल डीप स्कोर लाईन बाउंड लाईनच्या बाहेर येतो. वेलकम 6 पहिला षटकार. धावफलकावरती आता मात्र बदलाव होतोय. 7 धावा बनल्यात. 7 ऑन स्कोर बुक. चेंडरे बॉईज विरुद्ध मॅच आपण बघतोय. रिलायन्स नवगाव. यानंतर प्रतीक्षा असेल माऊ 11 एकविरा तळ. फार मोठी टीम आहे कारण अलिबाग क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी त्यांनी अक्षरशः गाजवलं. गेल्या वर्षी सर्वाधिक पारदर्शक ज्यांच्या नावावरती होती असा संघ म्हणजेच माऊ 11 एकविरा तळ. अष्टविनायक चेंडरे पुरस्कृत रिलायन्स नवगाव मैदानावरती खेळ करतोय. यावेळचा फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू म्हणजे आमंत्रण. कमलाकर दादले नाम तो सुना होगा. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. वन्स अगेन आउट ऑफ दी पार्क. षटकार. मित्रांनो आपण बघितलं ना तर एका बाजूला 40+ 2 प्लेयर आहेत. हे 40+ दोन्ही खेळाडू मैदानावरती जबरदस्त खेळ करून दाखवत आहेत. हे 2 चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर त्यांनी अक्षरशः सहज भिरकावून दिलेत. यावेळेस मात्र आपण बघत आहोत जबरदस्त फटका खेळला होता. 2 चेंडूवरती प्रहार केले. यानंतरचा जिंकलतो ना पण कोणासोबत कुठली चेंडरे सांगितले. ओके ओके मग सांगा असं. अरे मग आम्हाला इथं डमी सांगितलंय म्हणून. तर यानंतरच्या मॅच मध्ये थोडासा बदलाव असेल कारण एका बाजूला ज्यावेळेस आपण बघतोय माऊ 11 एकविरा तळ आणि दुसऱ्या बाजूला मायरा 11 चेंडरे. तर या 2 संघाच्या दरम्यान टॉस करायचा आहे. तर मी एकविरा तळ संघाला विनंती करतोय की आपण या ठिकाणी नाणेफेक कक्षामध्ये आणि आपण समोर टॉस करणार आहोत. मॅचकडे जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला प्रहार केलाय मात्र क्षेत्रामध्ये निवडलंय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये विनोद वाटकरे. बऱ्याच वेळेस आपण बघतो विनोद वाटकरेला रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याने करून दाखवला होता. या मॅचमध्ये सुद्धा आपण आशुतोष बघितला तर कमलाकर दादलेने सुरुवात करून दिली आहे. जय और वीरों की जोडी असं म्हणूयात कारण अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमधून 40+ 2 खेळाडू जेव्हा मैदानावरती येतात तेव्हा अनुभव त्यांच्याकडे काय आहे, कशा पद्धतीने त्याने इतके वर्ष क्रिकेट खेळलंय, आपल्या संघाला बऱ्याच अंशी या अलिबाग क्रिकेटच्या पटलावरती अव्वल स्थान त्यांच्या माध्यमातून मिळवून दिलंय. आणि अशा रीतीनं जर आपण बघितलं तर निखिल मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात. 19 ऑन स्कोर बुक. आता मात्र जर आपण विचार केला तर समोरच्या संघाला विचार करावा लागेल की आपलं चुकतंय काय. यजमान संघ खेळतोय कारण पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 19 धावा येत असतात त्यावेळेस जर आपण बघितलं तर 50 धावा स्कोरबुक वरती आणणं, 50 धावा बनवणं. आता मात्र टार्गेट जर आपण विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता या ठिकाणी असेल. 19 धावा धावफलकावरती बनल्यात. गोलंदाजीमध्ये बदलाव होतोय. वरुण मैदानावरती येईल.
यावेळेचा फटका कमलाकर दादले ठोकतो चेंडू. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. फिनॉमिनल, ऑस्टोनिशिंग, बिग अँड ह्यूज षटकार. आज कमलाकर दादले काही वेगळ्या रंगामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आल्यापासून पॅव्हेलियन एंड मधून सेट होऊन आलाय अशा रीतीनं त्याची बॉडी लँग्वेज, सकारात्मक दृष्टिकोन आणि पॉझिटिव्ह वाइब्स या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट आहे या मॅच मध्ये. आपण आतापर्यंत बघितलं तर या 6 धावा आल्या होत्या. चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतात. 25 धावा स्कोरबुक वरती धावसंख्या लागली आहे. आणि अशा वेळेस जर आपण बघितलं तर अर्ध टोटल या ठिकाणी पार पाडलाय. वेल बिगिन इज द हाफ डन. आशुतोष 25 आल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला तयार. धाव मिळेल. आणखीन एक धाव स्कोरबुक वरती ही एक धाव या ठिकाणी घेतली गेली. आणि या एका धावेनिशी आतापर्यंत 26 आल्यात. 26 आल्यानंतर आपल्याला मुंबईवरती झाला तो प्राणघातक हल्ला देखील आठवतो आशुतोष. कारण त्या हल्ल्यामध्ये आपल्या अनेक पोलीस दलातील सन्मान्य कर्मचारी आपण त्यांना गमावलं होतं. जास्त मारण्याचा प्रयत्न करतो विनोद वाटकरे. मात्र आज त्या लईमध्ये विनोद दिसत नाही. ज्या लईमध्ये ते नेहमी दिसतात. बॅटवरती आपण बघितलं तर कनेक्शन येत नाहीये. 27 आतापर्यंत बनल्यात. 2 षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना नगराध्यक्ष चषक सन्मान्य प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून आलेली सर्वात मोठी स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस या ठिकाणी आपण अनुभवतोय. क्रीडा भवनचं हे अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती असलेलं शानदार मैदान. बॅटचा टोएज घेतला होता. बॅटच्या खालच्या हिस्स्यामध्ये चेंडू आदळला होता. डीप स्कोर लेग तैनात आहे. बॅकवर्डच्या दिशेला चेंडू गेला. एक धाव मिळेल. आणि पुन्हा एकदा स्कोरबुक वरती आणखीन एक धावेनिशी 28 धावा 28 रन्स. गोलंदाजी करताना आपण बघत आहोत गोलंदाजच्या मार्क वरती गौरव. 4 चेंडू त्याने हाताळलेत. 2 चेंडू येणं बाकी असेल. आज पर मॅच सिच्युएशन खेळायचं आहे. चेंडू संघाला विकेट मिळवली तर मॅच मध्ये परततील. एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय. हा फुलटॉस. या फुलटॉस चेंडूला नाही सोडणार. चेंडू बाहेरून मागवावा लागेल. आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. चला टॉस करण्यासाठी या. माऊ 11 एकविरा तळ विरुद्ध मायरा 11 चेंड्रे. या मॅच मध्ये आपण बघतोय पुनरागमन केलंय. पुन्हा एकदा विनोद वाटकरेच्या बॅट मधून फटका 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत बघितलं आपण तर विनोद वाटकरेची बॅट थोडी शांत होती. मात्र या चेंडूवरती प्रहार केलाय. यावेळेचा चेंडू स्लोवर वन आणला होता. अगदी आपण बघितलं तर लेग बिफोर द विकेट्स अपील केलंय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती उतरता पूर्णतः खेळाचं नॉलेज घेऊन 42 क्रिकेटचे नियम त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मैदानावरती ज्या वेळेस तुम्ही खेळत असता ते पूर्ण नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं असतं. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती 34 रन्स. या 34 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 34 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात. 12 चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता असेल. 16 धावा मैदानावरती येणार का की 16 धावा मैदानावरती येणार नाहीत. या मॅच मध्ये तितकासा रोमांच पुन्हा प्रस्थापित झाला आशुतोष. कारण एका बाजूला असं वाटलं होतं की 50 धावा इट्स अ ह्यूज टोटल अँड स्कोरबुक आणि एकतर्फी मॅच होईल, एकतर्फी सामना होईल. पूर्णतः संघ जर आपण बघितला तर बॅकफुट वरती खेळेल. मात्र 12 चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता म्हणजे चेंडरे बॉयज संघ सुद्धा या मॅच मध्ये पूर्णतः अजूनही बनलेला पाहायला मिळतोय. अजून एक मॅच ती पहिल्या राऊंडची आणि नंतर मग ह्याच्यातून जिंकल आणि ती जिंकलची. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची कडा जरूर घेतली होती आणि स्कोरबुक वरती कोणती धाव नाही आहे. 12 चेंडूवरती 16 हव्यात. दडपण नक्की कोणावरती आहे कारण एका बाजूने चांगला प्रयत्न सुरू केला आहे. 11 चेंडूवरती 16 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी फिरकीपटू गोलंदाज झालाय आणि मैदानावरती आपल्या बोटांची जादू, बोटांची किमया ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो. चांगली ऍक्शन आहे. चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. कमी रनअप आहे. कुलदीप यादवची आठवण. चायनामन गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव आली. रिलायन्स नवगाव की मग चेंडरे बॉयज. मायरा 11 चेंडू संघाचा कर्णधार या
आणि मी विनंती करतोय एकविरा तळ माऊ 11 एकविरा तळ हा फटका शॉर्ट ऑफ द लेग चेंडू होता. कॅच होण्याची संभावना नक्की होती मात्र स्कोअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. या मॅचचा रिझल्ट स्पष्ट करणारा फटका होता आशुतोष की अजूनही जर आपण विचार केला धावा किती बाकी आहेत 9 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या 8 चेंडूवरती जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. म्हणजे मॅच इज ऑन फॉर बोथ साइड. दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही सामना आहे. कारण पूर्णतः मॅच जर आपण बघितली तर एका बाजूने विनोद वाटकरे असेल किंबहुना कमलाकर दादले असेल त्यांच्या बॅटमधून आपण बिग स्ट्रोक बघितलेत. गोलंदाजीमध्ये बदलाव करत असताना आपण श्रेयसला बघितलं त्याने आतापर्यंत अफलातून गोलंदाजी केली. अमेझिंग स्पेल म्हणूयात एक फटका जरूर लगावलाय. हा फटका पूर्णतः ताकद जोखून दिली टाइम केलं चेंडूला. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर आणखीन एक जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर येतोय षटकार. 3 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडूवरती 3 धावा या ठिकाणी आवश्यकता असेल. तर माऊ 11 एकविरा संघानं नाणेफेक जिंकली आहे. यानंतर 4 षटकांची मॅच आपली असेल. नागेश सिद्ध आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. फिल्डिंग घेण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. यानंतरची बॅटल असेल. 7 चेंडूवरती आता 3 धावा आहेत आशुतोष आणि मॅच मधील रोमांच आता मात्र गेलाय. शेवटपर्यंत बघितलं आपण की लढत दिली ती चंद्रभोज संघानं कारण समोर नावातलेला संघ उभा होता. यावेळेचा फटका चांगला प्रयत्न स्कोअर लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज अँड बिग स्ट्रोक षटकार. मॅच संपली. विनिंग स्ट्रोक आपण या ठिकाणी बघितलं आणि 3 षटक घेतली 1 षटक वाचवलं आणि स्कोअरबुक वरती धावसंख्या सुद्धा पाहायला मिळाली आशुतोष. 53 धावा 53 रन स्कोअरबुक वरती अर्जित केलेले आहेत. एक चांगला खेळ या ठिकाणी करून दाखवलेला आहे. आपण पाहत आहोत नगराध्यक्ष चषक 2025 क्रीडा स्पर्धा. यानंतरची मॅच मायरा 11 विरुद्ध आपण संघ मैदानावरती उतरताना पाहणार आहोत तो म्हणजेच माऊ 11 एकविरा